सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला। खरं तर बहुचर्चित अशी निवडणूक होती दादा आणि विजय झालेला आहे। समोर प्रतिस्पर्धी जे ते देखील भाजपचे नेते होते। मला ऐकून विजय झालेला दणदणीत विजय म्हणावा लागेल। किती आनंद आहे यशाचा। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा शेतकरी बांधवांना जो निकाल दिला अभूतपूर्व निकाल आहे। 75% मतं ही आम्हाला दिली, विरोधकांना 25%। मतदार बांधवांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती आम्ही नाव रुपासू। ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना सोबत घेतलात त्यावेळेस टीका झाली, काँग्रेस सोबत ही युती आहे, अभद्र युती असे टीका झाली। काँग्रेसचे काही नेते आपल्याकडे आले, पण त्यांनी येताना जाहीर केलं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत। आता मला सांगा, एखाद्या पक्षातील दुसऱ्या पक्षातील आमच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असेल तर काय वाईट आहे। उलट विरोधकांनी भाजपच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यासाठी सुरुवातीला म्हणले, पण जशा निवडणुका पुढे आले सगळे काँग्रेसचे नेते सोबत घेतले आणि सगळे विरोधक जे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते मंडळी त्यांना सोबत घेतले। नंतर कुठेही भाजप राहिला नाही। खरं तर सोलापूर जिल्ह्याचे राजकीय सहकारातली राजकीय परंपरा अशी आहे की इथं पक्षविरोधी निवडणुका होतात, त्याच धर्तीवर निवडणुका झाल्या, पण निवडणुका होत असताना माननीय मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व मान्य करून निवडणुका झाल्या। त्यामुळं विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आमच्या नेत्याच्या नेतृत्वावर निवडणूक लढवलं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। विरोधी पक्षातले नेते देखील आमच्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवल्या अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते सचिन कल्याण शेट्टी या ठिकाणी व्यक्त करतात। तर सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये श्री सिद्धेश्वर विकास पॅनल जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि या पॅनलचा दणदणीत विजय जो आहे तो या निवडणुकीमध्ये झालेला आहे। खरं तर 18 पैकी 15 जागा ज्या आहेत ते या सिद्धेश्वर विकास पॅनलला मिळालेला आहेत आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार नेते जे होते सुभाष देशमुख माजी सहकार मंत्री त्यांच्या पॅनलला केवळ 3 जागांमध्ये जे ते समाधान मानावं लागलेलं आहे। जल्लोष जो आहे तो या ठिकाणी आपण बघताय की मोठ्या प्रमाणात सगळे जे कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत त्यांच्याकडनं केला जातो आणि मी जसं म्हणालो की माजी आमदार दिलीप माने जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत आणि त्यांना सोबत घेतलेलं होतं सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसचे जे कार्याध्यक्ष आहेत सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन जे ते निवडणूक रिंगणामध्ये जे आहेत ते हे सगळे नेते उतरलेले होते आणि त्याचा जल्लोष जो आहे विजय जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्याचा फायदा जो आहे तो या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचाच जल्लोष जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहेत। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये हे विरोधी पक्षातले नेते देखील आले, याचा मला जास्त आनंद असल्याची भावना देखील आहे। मात्र या सगळ्या नेत्यांना सोबत घेताना सभापती निवडताना जे आहे ते आता अर्थात दमछाक होणार आहे, मात्र ते देखील आम्ही एकोप्याने निर्णय घेऊ अशा पद्धतीची भावना जी आहे ती या ठिकाणी नेत्यांकडून व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन युक्त अगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।